जंगलात गेल्यावर तुम्ही जंगल सफारी जिप्सी किंवा देशातील काही भागांमध्ये हत्तीच्या माध्यमातून ही जंगल सफारी केलेली असेल, मात्र देशातील पहिली जंगल सफारी जी बोटीच्या माध्यमातून होणार आहे ती महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरू होणार आहे। दृश्यांमध्ये तुम्ही जे पाणी पाहताय, विस्तीर्ण पात्र पाहताय, हा विस्तीर्ण पात्र जो आहे तो पेंच नदीचा आहे आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही जंगल सफारी जी आहे ती बोटीच्या माध्यमातून याच पेंच नदीमध्ये सुरू होणार आहे। जवळपास 23 किलोमीटर अंतराची ही बोटीतून होणारी जंगल सफारी जी आहे ती राहणार आहे। 2.5 तासांचा कालावधी या बोटीतून होणाऱ्या जंगल सफारीला लागणार आहे आणि याचा खास वैशिष्ट्य म्हणजे ज्या समोर पाण्याच्या पलीकडे जे तुम्ही घनदाट जंगल पाहताय तो मध्य प्रदेशातला पेंचचा भाग आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला महाराष्ट्रातील पेंचचा भाग आहे। म्हणजेच दोन्ही राज्यातील जो पेंचचा जंगल आहे त्याच्यामधून ही पेंच नदी वाहते आणि या पेंच नदीमधून जंगल सफारी होईल आणि बोटीमधून जे पर्यटक आहेत त्यांना विविध वन्य प्राण्यांचा अवलोकन जो आहे तो करता येणार आहे। सोबतच हजारो प्रकारचे पक्षी जे आहेत ते संपूर्ण या परिसरामध्ये त्यांना पाहता येणार आहे आणि जे जलचर प्राणी आहे मग त्याच्यामध्ये मगर असतील, विविध प्रकारचे मासे असतील, त्यांचा अवलोकन निरीक्षण जो आहे तो पर्यटकांना करता येणार आहे। माझ्यासोबत पेंचच्या सिल्लारी गेटचे जे सहाय्यक व्यवस्थापक आहेत शुभम बदन आहेत। शुभम, या संपूर्ण परिसरामध्ये किती प्रमाणावर वाघ आहेत आणि इतर कोणते वन्य प्राणी आहेत? इतर वन्य प्राण्यांमध्ये स्पॉटेड डिअर, सांबर डिअर, वाईल्ड बोर, नीलगाय किंवा इतर प्राणी जे आहेत जे रेग्युलर दिसतात असे सगळे प्राणी पाहायला मिळतात। पर्यटकांना वाघच बघायचा असतो, सगळ्यांना वाघ। पण आता पेंच व्याघ्र प्रकल्पात एक नवीन ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसायला मिळेल, म्हणजे आता बोटिंग सुरू होणार आहे। यातून इथल्या जे लोकल लोक आहेत त्यांना रोजगारसुद्धा प्राप्त होईल। त्या व्यतिरिक्त जर पाण्याच्या बाजूबाजूला कुठे जर पाणी प्यायला येत असतील तर त्यांचीसुद्धा दर्शन होतील। मला सांग, हे दोन्ही बाजूला, इकडच्या बाजूला महाराष्ट्राचा जंगल आहे, इकडे पाठीमागे मध्य प्रदेशाचा पेंचचं जंगल आहे, दोन्ही भाग मिळून किती वाघ असतील आणि किती शक्यता आहे की या बोटीतून जेव्हा प्रवास करतील पर्यटक तर त्यांना किनाऱ्यावर एखादा वाघ पाहायला मिळेल? वाघ दिसणे शेवटी हा एक नशिबाचाच भाग आहे, परंतु जिथपर्यंत महाराष्ट्रातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाची जर गोष्ट केली तर 741 स्क्वेअर किलोमीटरचा हा एरिया आहे आणि यामध्ये जवळपास 60 ते 65 इतकं वाघांचं वास्तव्य आहे। आणि आपण सध्या ज्या सिल्लारी पर्यटन प्रवेशद्वारामध्ये आहो तर इथे जवळपास 20 ते 25 इतकं वाघांचं वास्तव्य आहे। या पाण्यामधून नदी जी अत्यंत विस्तीर्ण पात्र आहे, आता उन्हाळ्यामध्येही पात्र जो आहे तो खूप विस्तीर्ण आहे, त्यामुळे जलचर प्राणी जे आहेत त्याच्यामध्ये मगरी असतील किंवा इतर प्राणी आहेत त्यांची अवलोकन किंवा निरीक्षण पर्यटकांना करता येईल? बिलकुल करता येईल सर। रिसेंट झालेल्या सर्वेनुसार या पेंच व्याघ्र प्रकल्पाचे जे बॅकवॉटर आहे या बॅकवॉटरमध्ये किंवा या नदीच्या पात्रामध्ये जवळपास 50 ते 52 मगर आहेत असं सांगितलं होतं। त्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे मासे जे खूप आकाराने मोठे असतील अशा माशांचे सुद्धा अवलोकन करता येऊ शकते किंवा प्राण्याच्या शेजारी राहणारे पक्षी किंवा इतर आजूबाजूला म्हणजे पाण्याची गरज पडतेच प्राण्यांना प्यायला, तेव्हा इतर प्राणीसुद्धा पाहायला मिळतील। तर ही जी जंगलातून होणारी, नदीच्या माध्यमातून होणारी बोट जंगल सफारी असणार आहे त्याच्यासाठी खास सोलर बोट जी आहे ती या पाण्यामध्ये चालवली जाणार आहे, कारण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा प्रदूषण, मग ते डिझेलच्या माध्यमातून होणारा वायू प्रदूषण असेल किंवा ध्वनी प्रदूषण बोटीच्या इंजिनच्या माध्यमातून होऊ शकेल, ते इथल्या अधिकाऱ्यांना होऊ द्यायचं नाही आहे। त्यामुळे शांततेने चालणारी सोलर बोट जी आहे ती या जंगल सफारीसाठी, बोटीतून होणाऱ्या जंगल सफारी साठी वापरली जाणार आहे आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून देशातील पहिली, राज्यातील पहिली बोटीतून होणारी जंगल सफारी याच पेंच व्याघ्र प्रकल्पात, याच ठिकाणी पेंच नदीच्या पात्रातून पर्यटकांना करता येणार आहे। तर लवकरच याची सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणचं जो एक सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य ते पाहून ABP माझाच्या माध्यमातून पाहून तुमच्या लक्षातच येईल की हे बोटीतून होणारी जंगल सफारी आहे ती पर्यटकांसाठी किती मोठी पर्वणी ठरणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, सिल्लारी, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।